भाग दुसरा. पारिभाषिक शब्दसाम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. पुनर्जन्म. 1. प्रास्ताविका. मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धाच्या समकालीनांमध्ये ह्याविषयी 2 भिन्न मते होती. पहिले मत शाश्वतावाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे. पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते असे शाश्वततावादी मानित असत. मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही हा उच्छेदवादाचा सिद्धांत. भगवान बुद्ध हा शाश्वततावादी नव्हता, कारण शाश्वततावादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्यास तर भगवान बुद्धाचा विरोध होता. भगवान बुद्ध हा उच्छेदवादी होता काय? आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हा स्वाभाविकता उच्छेदवादी असेल अशीच अपेक्षा करणार. परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो आहे अशी बुद्धाने अलगत्तपम सुत्तात तक्रार केली आहे. तो म्हणतो, माझी शिकवण वेगळी असता काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणे वस्तुस्थिती धाब्यावर बसवून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवतो असा मजवर आरोप करतात. खरोखर मी तसे शिकवित नाही आणि तरीसुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणे मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात. हे विधान जर खरोखर बुद्धाचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल, तर एक गंभीर समस्या उभी राहते. ती समस्या अशी: भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानत नाहीत, मग तो आपण उच्छेदवादी आहे असे कसे म्हणू शकतो? यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? 2. पुनर्जन्म कशाचा? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय? याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे 2 भाग पाडणे योग्य ठरेल. 1. पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि 2. पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा? या 2 प्रश्नांचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळे अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. 1. पृथ्वी, 2. आप, 3. तेज, 4. वायू. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय. भगवान बुद्ध म्हणतो नाही, ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिसळून जातात. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे: या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतो. सारिपुत्त आणि महाकोठित्त याच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवनात आरामात वस्ती करीत असता महाकोठित्त आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारिपुत्ताकडे गेला आणि त्याने सारिपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. खालील प्रश्न त्यापैकी होते. महाकोठित्त म्हणतो, ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात? सारिपुत्त म्हणतो, 5 दूर केल्या जातात, 5 मागे राखल्या जातात. विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता ह्या मागे राखल्या जातात. महाकोठित्त म्हणतो, डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिये घ्या. त्यांचे विषय पृथक आणि क्षेत्रे पृथक आहेत. त्यांचा विचार करू लागलो असता असा प्रश्न पडतो की त्याचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियाचे विषय आणि त्यांची क्षेत्रे याचा उपभोक्ता कोण?
सारिपुत्त म्हणतो, मन. महाकोटित्य विचारतो, ही पंचेंद्रिये कशावर अवलंबून आहेत? सारिपुत्त म्हणतो, चेतनेवर. महाकोटित्य विचारतो, चेतना कशावर अवलंबून असते? सारिपुत्त म्हणतो, उष्णतेवर. महाकोटित्य विचारतो, उष्णता कशावर अवलंबून असते? सारिपुत्त म्हणतो, चेतनेवर. महाकोटित्य म्हणतो, तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते, याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? सारिपुत्त म्हणतो, मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवतो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ही दोन्ही तत्वे अन्योन्यश्रयी आहेत. महाकोटित्य विचारतो, शरीर हे निश्चेतन काष्टासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्यास सोडून जातात? सारिपुत्त म्हणतो, चेतना, उष्णता आणि विज्ञान म्हणजेच जाणीव. महाकोटित्य म्हणतो, इंद्रिय संज्ञा आणि भावभावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत, तो भिक्खू आणि मृत शरीर या दोहोंमध्ये काय भेद आहे? सारिपुत्त म्हणतो, मृत शरीरात काया, वाचा आणि म्हण यांच्या क्रिया केवळ थांबलेल्या असतात, तर इंद्रियांचे सामर्थ्यही उच्छिद्र झाले असते. उलटपक्षी ध्यानस्थ भिक्षूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रिय शक्ती शाबूत असते. जरी त्याचे श्वासोच्छ्वास, वितर्क विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असल्या तरी. मृत्यू अथवा उच्छेद याचे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे. या संवादात एक व्यंग आहे. महाकोटित्याने सारिपुत्ताला एक प्रश्न विचारावयास हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? याचे सारिपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निस्संदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीरशक्ती म्हणजेच एनर्जी उत्पन्न करण्याचे थांबवते असे होते. परंतु हाही प्रश्नाचा एकच भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्तिसमूहात मिळून जाते. म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदाचे दोन अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबणे, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणाऱ्या शक्तिसंग्रहात नवी भर पडणे. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतः उच्छेदवादी म्हणत नसे. आत्म्याच्या कक्षेपर्यंतच तो उच्छेदवादी होता. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसे हे कळणे सोपे होते. तो शरीर घटकाचे पुनर्जीवन मानतो, तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्राशी सुसंवादी आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल. शास्त्र म्हणते, शक्ती कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिकशास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडवता येते. 3. पुनर्जन्म कोणाचा? सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय? असणे असंभव्य दिसते. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनवला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणांनी बनला असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्खुणी खेमा हिने हा मुद्दा पसे नदी राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला आहे. एकदा तथागत श्रावस्तीजवळील अनाथपिंडिकाच्या जेतवनात राहत होते. त्या समयी कौशल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत ह्या नगरांच्या दरम्यान असलेल्या तोरणवस्तूमध्ये राहत होती. यावेळी कोसल राजा प्रसेनजित साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणवथू येथे राहिला.
पसे नदीने एका माणसाला बोलावून सांगितले, हे बघ, सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. ठीक आहे, असे बोलून तो तोरणवथू राजसन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तोरणवथूमध्ये राहावयास असलेली भिक्खुणी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कोसल राजा पसे नदीकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही, परंतु येथे खेमा नावाची तथागताची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रस्तुत आहे की ती विचारसंपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवादात कुशल आणि प्रत्युत्पत्तीची अशी एक अहर्थ स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कोसल राजा पसे नदी भिक्खुनीला खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूत्तर तथागताचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. तथागतांच्या मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय, असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे? महाराज, या बाबतीत मी आपणाला एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळूकणांची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल? नाही, तसा कोणीच नाही. मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? नाही, असा कोणीच नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे. त्याचप्रमाणे महाराज, तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांनी मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही किंवा आहे नाही असे कोणतेही विधान लागू शकत नाही. तथागतांची त्याच्या वेदनांवरून व्याख्या करून गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वापासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनअस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा पसे नदी आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी पसे नदी तथागताकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले, भगवान, मग तथागतांना मृत्यूत्तर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? महाराजा, यासंबंधी मी काहीच म्हटलेले नाही. भगवान, मग तथागतांना मृत्यूत्तर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? महाराज, मी तसेही म्हटलेले नाही. नंतर त्याने खेमाला विचारलेलेच दुसरे प्रश्न विचारले, भगवान, मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्यूत्तर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाहीत. तर भगवान, ह्या न सांगण्याचे कारण काय? महाराजा, मी तुला आता एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे. त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच पसे नदीला प्रश्न विचारले. भगवान, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की गुरुशिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत. भगवान, एका समयी मी भिक्खुनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टीसंबंधी विचारले होते आणि भगवंतासारखेच तिने अक्षरशः उत्तर दिले. भगवान, आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामे आहेत, आम्ही जातो.
जा, यावेळी जे तुला करणे उचित आहे ते कर. या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कोसल राजा पसे नदी आपल्या मार्गाला लागला. कर्म. 1. बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत काय? बौद्ध धम्मात कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांतांनी गोंधळ निर्माण केलेला नाही. बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे. अज्ञ हिंदू न समजता केवळ शब्दसाम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म एकच आहेत. सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही तसेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञ बहुजन समाजाची बुद्धी पुरस्कर गैरसमजूत करणे हा असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धांचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहेत. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालवलेल्या अप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांतविषयक समान परिभाषेने सहाय्य होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे. शब्दाचे कितीही साम्य असले तरी बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे हे इतकी भिन्न आहे की त्यापासून निष्कर्ष समान असणे शक्य नाही. हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत. हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलट पक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अजन्मावर आधारलेला आहे. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरी चालू राहते. बौद्ध धर्म आत्माच मानित नसल्यामुळे हेही बौद्ध कर्मसिद्धांतात लागू होत नाही. देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जातो. ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचे आत्म्यावर संस्कार होतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते. हिंदूंचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे. वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाहीत. म्हणून हे दोन्ही एकच आहे असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल. जास्तीत जास्त इतके म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. 2. गतकर्माचा भविष्यजन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितला, कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय. तो कर्मसिद्धांतावर इतका भर देत असे की त्याच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या गूढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्यापुरता मर्यादित होता. तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि या कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्मीच्या कर्माचा कर्मात अंतर्भाव होतो. माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गतजन्माचे दुष्कर्म. तो श्रीमंताच्या घरात जन्मला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म. जन्मतात माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याने गतजन्मीचे दुष्कर्म. हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काहीच ताण उरणार नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. हा विस्तृत कर्मसिद्धांत बौद्धप्रणीतच आहे असे अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात येतो. परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानत होते काय? या सिद्धांतावर बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. गतकर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते असे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे.
शब्दाच्या या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमावर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते. त्याचप्रमाणे या शब्द परिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही. जे 2 प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते, ते तोच सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे. हे जे 2 प्रश्न आहेत, त्या 2 प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लाभतो, त्याची प्रक्रिया कशी असते. दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते. ते वंशानुगत मातापितरांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते. आपल्या मातापितरांपासून आपल्याला काय मिळते. शास्त्र सांगते, जेव्हा वीर्यजंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला आरंभ होतो. वीर्यजंतूच्या शिराच्या अंड्यातील केंद्राणूत प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याच्या वीर्यजंतू याच्या संयोगाने म्हणजे 2 सजीव पदार्थाच्या 2 कणांच्या युतीने होतो. ह्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता, त्याला माणसाची उत्पत्ती मातापितरांमुळेच होते असे बुद्धांनी सांगितले. त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकार पर्वतावर वास करीत होते. यक्ष त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, भगवान म्हणतात पार्थिव आकार म्हणजे जीव नव्हे, मग जीव सशरीर कसा होतो. जीवाला ह्या अस्थी हे जठर कोठून मिळतात. आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो. याला भगवंतांनी उत्तर दिले, प्रथम कलल होतो, नंतर अवृद्ध त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो. या घनात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत मातापित्यापासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे, अर्थात कोठून हे हा काही सिद्धांत सांगू शकत नाही. आता गतकर्माचे स्वरूप कसे असते या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चिती केली पाहिजे. ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष समाजवयाचा की स्वतः संपादलेल्या गुण समजावयाचा. या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही. परंतु या किंवा या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरवण्यास शास्त्र सहाय्य करू शकेल काय. शास्त्रानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबरच स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो. सर्व काही बालक आपल्याबरोबरच आणते. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवित नाही. या विषयावर चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामांपासून मुक्त होतो काय. त्या प्रश्नाचे स्थावीर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे. जर पुनरुत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन, एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर. राजा, असे समज, एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो. चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय. होय, परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत, मग तो शिक्षापात्र का. कारण त्याने जे आंबे चोरले होते ते लावलेल्या आंब्याचेच परिणाम स्वरूप होते. त्याचप्रमाणे हे राजा, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते, म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. वा, छान नागसेना. राजा पुढे म्हणाला, जेव्हा ह्या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते.
ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही, त्याप्रमाणे गतकर्मही त्याच्याबरोबर जाईल. पण मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखवता येणार का? नाही. एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट कर. वृक्षाला जी फळे अद्यापही यावयाची आहेत ती, हे राजा दाखवता येतील काय? ती भावी फळे येथे आहे किंवा तेथे आहे असे कोणाला म्हणता येईल काय? निसंशय नाही. त्याचप्रमाणे हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झालेले नाही, तोपर्यंत कृतकर्मे दाखवता येत नाही. वा, छान नागसेना. 3. गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? अशा रीतीने बुद्धाचा कर्मसिद्धांत शास्त्रात धरून आहे. पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मास प्राप्त होते यावर तो विश्वास ठेवित नाही. जन्म हा मातापितरांपासून आहे आणि बालकाला जन्मता तो वारसा लागतो तो त्याच्या आईबापाकडूनच, असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतः वारसा घेऊन येते यावर तो कसा विश्वास ठेवणार? त्याच्या विश्वासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चालेल, कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो. ते सूत्र म्हणजे चूड सुखखंद सुत्त. या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे. या संवादात भगवान बुद्ध म्हणतो, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया वाचा आणि मन याचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होईल. मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवीन पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो. गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात. दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते. या माझ्या भाषणाला त्या निगठ्ठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, पूज्य माणसांनो, तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे काय? नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय? नाही, आम्हास काहीच माहिती नाही. गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे काय? नाही, ते आम्हास काहीच माहीत नाही. दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती आनुवांशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतो. देवधम्म सुत्तात तो म्हणतो, काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत. म्हणून ते म्हणतात, गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवीन पापकर्मे करण्याचे थांबवल्याने भविष्यकाळात सोसावयाचे काहीच उरत नाही. पापकर्मे क्षय पावतात नि पापकर्माचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो. दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो असे निगठ्ठाचे म्हणणे आहे. प्राण्यांचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगठ्ठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरीसुद्धा त्याचे म्हणणे दोषास्पद ठरते. भगवान बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवित असेल तर त्यासंबंधी शंका का निर्माण करतो? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारा बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवील? गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. ते आत्म्याचे अस्तित्व मानतात. आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात. म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशील ठरते. याच्याशी अगदी ते सुसंगत आहे, परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे. ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धांत समजला नाही किंवा जो बुद्धिपुरस्कृत बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश्य आहे असे दाखवण्याचा अट्टहास करतो, त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे.
भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकवलेला असण्याची शक्यता नाही हे वरील कारणावरून स्पष्ट होईल. याशिवाय भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकवला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे. असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? त्याचा एकमेव हेतू शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दुःखस्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा. नाहीतर असल्या अमानुष आणि बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोध लागलाच नसता. महाकारुणिक हे ज्याचे बिरुद प्रसिद्ध आहे तो असला सिद्धांत उचलून धरील अशी कल्पनाही करवता येत नाही. अहिंसा. अहिंसेची भिन्न अर्थ आणि तिचे आचरण. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोहोंशीही तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. तथापि एक असा प्रश्न विचारला जातो की बुद्धप्रणीत अहिंसा ही सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रसंगसापेक्ष होती? जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना ती सर्वकालीन अनुलंघनीय असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेळा सत्य असतला आणि गुणाच्या दुर्गुणाला बलिदान द्यावे लागले. या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे? हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारार्ह आहे. सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनीही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते. उलटपक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला. ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशीलतेच्या अहिंसा सोडून 4 शिले मान्य केली आहेत. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. 2. अहिंसेचा अर्थ काय? भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चित शब्दात तो क्वचित उल्लेख करतो. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे. यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याचा बुद्धाला विरोध नव्हता. ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धांचा विरोध होता. दुसरा यासंबंधी पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देऊ नये ह्याला त्याचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेलेही आहे. अहिंसा परमो धर्म हा आत्यंतिक सिद्धांत जैन धर्मात आहे, बौद्ध धर्मात नाही. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धांनी जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे. त्यात तो म्हणतो, सर्वावर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. अहिंसेच्या तत्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. असे दिसते की ह्यावरून बुद्धाचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता. वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल. जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता ह्यामध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला नाही. ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्याशिवाय जीवहत्या कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला. भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. हा सिद्धांत चांगला भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे. ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तीवर सोपवतो, परंतु नाहीतरी हा निर्णय दुसऱ्या कुणावर कसा सोपवता येणार? माणसाच्या अंगी प्रज्ञा म्हणजे शहाणपण असते, त्याने तिचा उपयोग केला पाहिजे. जीवहत्येची आवश्यकता वा अनावश्यकता
यामध्ये व्यवच्छेद रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे. भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गात धरून आहे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे बुद्धाने तत्व आणि नियम यात भेद केलेला आहे. त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही. ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केले आहे आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला यात संशय नाही. तत्वामध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, नियमात नसते. नियम तुम्हाला मोडते अथवा तुम्ही नियमाला मोडता. संसरण 1. आत्म्याच्या एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश. भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवचिला आहे, परंतु त्याने आत्म्याचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश प्रवचिले नाहीत. भगवान बुद्धाने 2 परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे. ते म्हणत आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे, हे संभवनीय तरी आहे काय. परंतु बुद्धाच्या सिद्धांतात परस्पर विरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. बॅक्ट्रियाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, भगवान बुद्ध संसरण मानत होते काय. नागसेनाने उत्तर दिले, होय. ह्यामध्ये परस्पर विरोध नाही काय. नागसेन म्हणतो, नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय. नागसेन म्हणतो, अर्थातच, निश्चित शक्य आहे. हे कसे शक्य आहे हे समजावून सांगा बरे. नागसेन, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे. राजाने विचारले. हो, शक्य आहे. कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट कर. नागसेन म्हणतो, राजा, समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले. अर्थात नाही. राजा, त्याचप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट करा बरे. बाळपणी आपण गुरुपासून शिकवलेली एखादी कविता, हे राजा तुला आठवते काय. होय, आठवते. तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय. अर्थात नाही. याचप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म होतो. वा, छान नागसेन. नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय. यथार्थ दृष्टीने पाहिले असता, राजा, आत्मा अशी काही चीज नाही. वा, छान नागसेन. 2. गैरसमजुतीचे कारण. भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतारुंद भिक्खूंचा असे. कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे हे भिक्खुणींनीच लोकांपर्यंत पोहोचवले. लेखनकला अद्यापही विकसित झाली नव्हती, त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते, त्यांनी जे पाठ करून ठेवले हा आपल्या व्यवसायाच केला. त्यांना भणक म्हणत. बौद्ध त्रिपिटिका, अठ्ठकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते. पुष्कळ वेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही. भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्याच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्याच्या निदर्शनास आल्या होत्या. उदाहरण म्हणून अशा 5 स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख अलगदुलप्पम सुत्तात आहे. दुसरा महाकम्म विभाग सुत्तात. दुसरा महाकम्म विभाग सुत्तात. तिसरा कन्नकट्टल सुत्तात. चौथा महातन्य संख्य सुत्तात आणि 5वा जीवन सुत्तात. अशा प्रकारे तथागतांच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे. कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयासंबंधी विशेषतः बुद्ध उपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीत सोडून झालेले आहे. कर्म आणि पुनर्जन्म
ह्या विषयाच्या सिद्धांतांनी ब्राह्मण धर्मातही स्थान आहे. ह्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धर्मात घुसडता आले. यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले ते बुद्धवचनच आहेत असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे. यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे. भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे, म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते ते बुद्धतत्व मानावयाला प्रत्यय नाही. दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याला कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाहीत. म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाहीत ते ते बुद्धाच्या नावावर खपवले जात असले तरी वस्तुतः ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही. तिसरी ही एक कसोटी आहे, ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि त्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयांची 2 प्रकारात वर्गवारी केली होती. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्या संबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्या संबंधीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत, परंतु ते तात्पुरते म्हणजेच बदलूही शकतात. 3 प्रश्नासंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयाबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरवताना त्या चर्चेच्या वेळी वरील 3ही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.